सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून भाजप शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ ठाकरे गटाच्या पॅनलनेही प्रचाराचा श्री गणेश केलाय। यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, कट्टर शिवसैनिक विक्रम खरोटे, ज्येष्ठ नेते दिनकर आढाव यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय पंढरीनाथ ढिकले, प्रशांत अंबादास भालेराव, चित्रा मुकुंद ढिकले यांनी मॉडेल कॉलनी येथील विघ्नहर्ता मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे। विघ्नहर्ता मंदिर ते शिवशक्ती नगर, महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, समाज मंदिर अशी प्रचार फेरी काढण्यात आली आहे। हनुमान मंदिर येथे चौक सभेने प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली। प्रभाग क्रमांक 18 च्या वतीने आज या ठिकाणी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे तिन्ही उमेदवार माझ्या सोबत आहे आणि आज या प्रचाराला आज रविवार असल्यामुळे सर्व लोक भेटतील, मतदार भेटतील या हेतूने या ठिकाणी सुरू झालेला आहे। एकंदरीत जर आपण नाशिक महानगराचं चित्र बघितलं तर अतिशय स्पष्टपणे लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे। त्याचं कारण असं की याच्या अगोदर जी काही निवडणूक झाली होती 8 वर्षापूर्वी, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अनंत कानडे मैदानाच्या सभेमध्ये असं सांगितलं की मला सत्ता द्या, मी नाशिक दत्तक घेतो। लोकांनी विश्वास टाकला, त्यांना सत्ता दिली, परंतु सत्ता घेतल्यानंतर मात्र नाशिककडे दुर्लक्ष केलं गेले। आज नाशिकची अवस्था अतिशय वाईट आहे। आपण जर बघितलं रस्त्याला खड्डे पडलेले आहे, सर्वसामान्य लोकांना खड्ड्याचं आंदोलन करावं लागतं। या शहरामध्ये नवीन उद्योग या ठिकाणी कुठले आलेले नाहीये। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी वाढलेली आहे, गुंडा राज सुरू झालेला आहे। त्याच्या विरुद्ध शिवसेना आणि मनसेने मोर्चा काढला, त्यावेळी कुठेतरी पोलीस खात्याने त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बरोबर आहे। त्यामुळे या प्रभागातले हे तिन्ही शिलेदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया, कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।